ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा करुणा सिंधु रामा हो जय
महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। केदारेश्वर भगवान की जय। सब संतन की करत असतं त्यातलाच एक सांस्कृतिक भाग मगाशी आपण विज्ञानाचा अत्यंत सुरेख प्रयोग पाहिला सरांकडून. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये अगदी सुता एवढाच फरक आहे. श्रद्धा ढळली आणि त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत झालं की त्याचे महाराष्ट्रावर होणारे अरिष्ट परिणाम याचं काही प्रात्यक्षिक सरांनी आपल्याला दाखवली. संतांनी नेहमी आपल्याला श्रद्धेचा भाग शिकवला, अंधश्रद्धा कधीही शिकवली नाही. आपण ती परिपूर्ण शिकू शकलो नाही श्रद्धा, म्हणून आपण अंधश्रद्धेच्या बळी पडतो. आणि आपल्याला विज्ञानाने समजावून देण्याचं काम अत्यंत सुरेख पद्धतीने सरांनी आपल्याला शिकवलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्री समर्थांच्या सज्जनगडाच्या कृपाछायेमध्ये आपण असणारी ही गाव आहेत आणि त्यामध्ये हे गाव इथंच समर्थांच्या कृपाछत्राखाली टिकून राहिलं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि सन्मानाची बाब आहे. त्या कृपाछत्राखाली बसलेले आपण सगळे भाविक अधिकारी श्रोते सगळ्यांना पुन्हा एकदा वंदन करतो. अधिकारी साधक तत्वचिंतक मोठे असे कला उपासक यांना एकदा वंदन करतो. समाजातले अनेक महनीय व्यक्ती कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्यांच्याबद्दल त्यांच्या मोठेपणाबद्दल विशेष आदरभाव व्यक्त करतो आणि कीर्तनाच्या छोट्याशा निरूपणाला सुरुवात करतो. कारण ज्या वेळात आपण कीर्तन संपवून जेवायला बसायला पाहिजे होतं त्या वेळात आपण कीर्तन सुरू करतोय. पाठ करून बक्षीस मिळवायचं काहीतरी श्लोक आहे. संपूर्ण आपलं जीवन ज्या मनावर अवलंबून आहे, आपलं मन सगळ्या गोष्टीला कारणीभूत असणारं जे आपलं मन आहे, आपल्याला भरकटवायला लावणारं सुद्धा मन आहे आणि आपल्याला जागेवर स्थिर राहून ती स्थिरता साधायला सुद्धा ते मनच कारणीभूत आहे. मनाची व्याख्याच करताना असं सांगितलंय, मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. बंधाला म्हणजे बद्धाला वाईट वागण्याला कारण सुद्धा आपलं हेच मन आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर कल्याण साधायचं असेल तर ते कल्याण साधण्यासाठी सुद्धा आपल्याला हेच मन आवश्यक आहे आणि हेच मन उपयोगी आहे. अशा मनाच्या श्लोकातला एक सुंदर असा श्लोक, जगी होईजे धन्य या रामनामे. जगी होईजे धन्य या रामनामे. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे आणि सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. या जगामध्ये प्रत्येक जीवाला असं वाटतं की आपलं कल्याण व्हावं. प्रत्येक जीवाकडून ही अपेक्षा आहे. कोणाला असं वाटतं का माझं अकल्याण व्हावं? कोणाला नाही वाटत. प्रत्येकाला असं वाटतं की मी काहीतरी जीवनामध्ये प्रगती करावी. मी आता ज्या स्तराला आहे त्या स्तरापासून काहीतरी ऊर्जित अवस्थेला किंवा चांगल्या ठिकाणी पोहोचावं. चांगल्या ठिकाणीची व्याख्या म्हणजे समाजामध्ये मला काहीतरी मान सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, उत्तम पैसा अडका असावा, ही प्रत्येक सामान्य जीवाची अपेक्षा असते. आणि आपलं कल्याण व्हावं, भलं व्हावं अशी अपेक्षा प्रत्येक जीव करीत असतो. पण हे सगळं आपल्याला असंच साध्य होईल का? नुसतं घरामध्ये पबजी खेळून आणि टीव्हीवरच्या गेम पाहून, पोगो पाहिल्यानंतर हे कधी साध्य होईल का आपल्याला? त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न, मेहनत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा कराव्यात हे आपल्याला कळण्यासाठी अनुभवी लोकांच्या
सानिध्यामध्ये बसावं लागतं. समर्थांची ओवी आहे, कुठलंही कार्य करायचं असेल तर आपल्याला नियोजन महत्वाचं आहे. समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. समजले आणि वर्तले म्हणजे समजून ज्यांनी आपलं वर्तन केलं तरच आपण भाग्य पुरुष होऊ शकतो. साधा 10वी-12वीचा अभ्यास करायचा असेल तर 10वी-12वीचा अभ्यास असाच नुसतं पुस्तकं नवीन कोरी आणून ती डोळ्यासमोर ठेवून किंवा रात्री उशाला घेऊन झोपलं तर आपल्याला ते 10वीचा मार्क ते साध्य होणार नाही जेवढे अपेक्षित आहेत तेवढे. समजले आणि वर्तले, अभ्यास करावा लागेल त्याच्यासाठी आपल्याला. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष सांगितले त्यांना. नुसत्या आळसात जीवन व्यतीत करा असं समर्थ कधीच सांगत नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा याआधी कार्यक्रम झालाय. अत्यंत प्रयत्नवादी असणारे संत म्हणजे समर्थ आहेत. कधीही कर्मकांडात न अडकलेले संत म्हणजे समर्थ आहेत. दासबोध एकदा आपण काढून वाचा. आजच्या जीवनाशी कशी संगती असावी, माणसाने कसं राहावं, कसं वागावं, हस्ताक्षर माणसाचं कसं असावं, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये कसं वागावं, प्रत्येक दशेमध्ये आपलं कसं कार्य असावं, अतिशय उत्तम असं मॅनेजमेंट, स्प्रिंकलिंग ऑफ मॅनेजमेंट गुरु म्हटले. ऑक्सफर्डमध्ये दासबोधाचा अभ्यास केला आणि त्याच्यावर रिसर्च एका ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका तिथल्या शिक्षकांनी केला, प्राध्यापकांनी केला आणि त्याच्यावर त्यांना उत्तम मॅनेजमेंटचा म्हणजे उत्तम व्यवस्थापनाचा ग्रंथ म्हणून दासबोधाला आपल्या मान्यता मिळाली आणि त्याच्या कृपाछत्राखाली आपण राहतोय. किती आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे आपण. उत्तम मॅनेजमेंटचा. बरं, हे ऑक्सफर्डने सांगितलं. हे का सांगितलं तुम्हाला? कारण ऑक्सफर्डमध्ये जर त्याला मान्यता मिळाली तरच आमचे संत मोठे, असा हल्ली अलीकडचं फॅड आहे. आम्हाला त्याचा अभ्यासाची ही सवय नाहीये आणि त्यामध्ये समर्थांनी काय शिकवून ठेवलंय. कारण आपण जे जे ग्रंथ अभ्यासतो ते फक्त पारायणासाठी वापरतो. 7 दिवस घ्यायचे. आमच्या सगळ्यांच्या घरात दासबोध आहेत. आपल्या बऱ्याच लोकांपैकी असतीलही, त्याच्यावर धूळही बरीच साचलेली असेल, मला ती इथून दिसतीये. तो झटकून कधीतरी आज समर्थांनी काय विचार सांगितलाय. कारण आयुष्यामध्ये एक विचार समर्थांनी सांगितलेला, संपूर्ण 2 तासाचं कीर्तन आपल्याला लाभदायक ठरेल असं नाहीये, पण एखादी ओवी, एखादा शब्द आपल्या जीवनाचं संपूर्ण दृष्टी बदलून टाकण्याचं सामर्थ्य एका कीर्तनामध्ये. अध्यात्म श्रवणासाठी काय येऊन बसायचं असतं, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर संतांनी सांगितलेलं जे हे वाङ्मय आहे. कारण संत स्वतःसाठी काहीच बोलत नाही. तो स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. एवढा दासबोध लिहिल्यानंतर सुद्धा समर्थांना असं वाटतं की हे कार्य माझ्याकडून नाही झालंय. भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने म्हणजे रामाने कृपा केली तेव्हा मी हा दासबोध लिहू शकलो. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. एखादं काव्य आपण करतो, बऱ्याच जणांना काव्य करण्याचा छंद असतो. आम्ही कीर्तनकार 2 लोकांना घाबरतो. अनेक ठिकाणी कीर्तनाला जातो, कीर्तना सुरू व्हायला समजा जर वेळ असेल तर 2 गोष्टी बघायला आम्ही घाबरतो. एक म्हणजे त्यांनी लिहिलेल्या कविता आणि त्यांच्या घरातले जुने अल्बम. बुवा आलाच आहात, थोडा वेळ आहे, बघा हे अल्बम. आता काय मला ओळखणार तुझी काकाची पणजी, अमुक आत्याचा नवरा. काव्य करतो अनेक पद्धतीचं, पण संतांनी जे केलेलं काव्य आहे त्याला इतकी मान्यता समाजामध्ये का आहे, त्या वाङ्मयाला इतकी मान्यता का आहे? कारण ते प्रासादिक आहे. त्यांच्या मुखातून ते जेव्हा आलंय ते प्रासादिक काव्य आहे, कुठलं तरी यमक जुळवून केलेलं काव्य नाहीये. भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. 9,500 ओव्या लिहितात, पण ज्ञानोबा माऊली कधीच म्हणत नाहीत हे मी लिहिलंय. हा पांडुरंगाचा प्रसाद आहे असं ज्ञानोबा माऊली समजतात. मग आम्ही ते आमचं हे कसं समजावं? प्रत्येक जीवाला असं वाटतं आपलं कल्याण व्हावं, तर त्यासाठी अनुभवी लोकांच्या म्हणजे संतांच्या सहवासात बसा असं समर्थ सांगतात. माऊली आपण कुणाला म्हणतो? वास्तविक माऊली हे संत हे पुरुष आहेत ना, आणि माऊली आपण आईला म्हणतो. पण आई जे प्रेम करते मुलावर, त्या मुलावर करणाऱ्या प्रेमामध्ये इतकासा तरी छोटासा काहीतरी स्वार्थ असतो की त्यांनी माझ्याकडे बघावं, त्यांनीही माझ्यावर प्रेम करावं. हा इतकासा छोटा स्वार्थ आईचा असतो. वास्तविक आईचं प्रेम देखील संतांच्या अगदी जवळपासचं प्रेम आहे.
पण त्यामध्ये माझ्यावर प्रेम करावं असा किंचित स्वार्थ त्या आईचा असतो. पण माऊली म्हणजे संत जेव्हा आपल्यावर प्रेम करतात इतकासाही स्वार्थ करत नाही तो. त्या वाङ्मयातून काहीतरी शिकलात आणि ते वाङ्मय जर आपल्याला उपयोगी ठरलं तर त्याचा काहीही श्रेय घ्यायला समर्थ येणार नाहीये. 9,500 ओव्या लिहिल्या, कधीही ज्ञानोबा माऊली म्हणाले नाहीत की आळंदीमध्ये मला 1 BHK घेऊन द्या म्हणून. कारण इतकंही संतांना काही त्यातून नकोय. म्हणून अकारण प्रेम करणारे आपल्यावर फक्त संत आहेत. म्हणून आपल्याला जर अध्यात्मामध्ये काहीतरी प्रगती साधायची असेल तर दुःख होण्याची वाट बघू नका असं संत सांगतात. कारण दुःख झाल्यानंतर हे सगळं खरं वाटायला लागतं. एखाद्याला जर बरंचसं काही दुःख झालं असेल जीवनामध्ये, अनेक प्रसंग जर संकट येत असतील त्याला, तर त्याला कीर्तनकाराच्या समोरची सगळी वाक्य कीर्तनकाराच्या आपल्यासाठीच आहेत असं वाटायला लागतं. कीर्तनकार बोलतोय हे माझ्यासाठीच बोलतोय. बुवा खरं आहे, हो खरं आहे, काय सांगावं तुम्हाला. अनेक सासवा येतात ना कीर्तनाला. साधारण कीर्तनाला ज्या वयात कानपूर लाईन बंद पडते त्या वयात जावं असं बऱ्याच जणांचा समज आहे. पण या वयात जावं, या वयात यावयात ही जी लहान मंडळी बसली आहेत, ते लहान मुलगा बसले अत्यंत भाग्यवान आहेत. एखादं जरी वाक्य त्याच्या कानावर पडलं आता त्याला त्यातलं काही न समजू देतो. पण जे आतमध्ये रुजलंय ते कधीतरी उपजेल. आपण म्हणतो ना एखादं जर बी रोवून ठेवलं आपण तर ते कधीतरी उगवतं. असं कधीतरी ते रोपटं त्याच्या मनामध्ये जागृत होईल आणि कधीतरी तो विचारांचा, सद्विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडेल. म्हणून या वयात यावं यात असं सांगितलं. मी काहीही काम न करता शांत बसणे ही सुद्धा क्रियाच आहे. मनुष्य जीवनामध्ये काही ना काही क्रिया करत असतो. प्रत्येक कर्तव्य जे आपण क्रिया करतो ती या भगवंताची पूजा आहे असं समजून करावं. का तर आपली श्रद्धा भगवंतावर आहे. अनेक लोक मूर्ती मानतात. अनेक लोकांचा असा समज आहे की मूर्ती, आणि काही लोक मूर्ती मानत नाहीत. असेही अनेक धर्म आहेत. कोणाबद्दलही टीका करण्यासाठी ही गादी नाहीच आहे. प्रत्येकाची आपली आपली श्रद्धा वेगवेगळी आहे. त्यामध्ये अनेक जण आपण म्हणाल की फोटोची पूजा करू नका, भगवंताच्या त्या मूर्तीची पूजा करू नका, त्या मूर्तीमध्ये त्या दगडामध्ये देव आहे का. अनेक लोकांची श्रद्धा असते नसते तो भाग प्रत्येकाच्या श्रद्धेचा, वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. समर्थ याबद्दल काय म्हणतात याचा विचार करूया आणि पूर्वरंग थांबूया.